जय पवार बारामतीतल्या मतदान केंद्रांना भेटी देत आहेत, मतदारांशी संवाद साधतायत. काही वेळापूर्वीच तुमची अचानक श्रीनिवास पवार यांची भेट झाली, गळा भेट सुद्धा घेतली आणि तुम्ही त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतलेले आहेत. हो, ते आमचे वरिष्ठ आहेत. आम्ही मान सन्मान सर्वांनाच कुटुंबातला देतो आणि निवडणूक येताना जातात, पण कसं आपल्या जवळच्यांचा मान सन्मान ठेवायला पाहिजे. तिकडे युगेंद्र पवारांनी पण यांचा आशीर्वाद घेतला, आजींचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यांनी म्हटलं होतं की या निवडणुकीमध्ये जरी असले तरी ते आमच्या आजी आहेत, त्यांनी जाऊन आशीर्वाद घेतलेला आहे. बरोबर. मी पण सकाळी 7 वाजता दादांबरोबर काटेवाडीत गेलो. त्यांचं मतदान झालं, त्यांच्याबरोबर होतो. त्याच्यानंतर मी काटेवाडीच्या घरी गेलो. तिथं आजी होत्या, आत्या होत्या, सुनेत्र वहिनी पण होत्या. सगळ्यांचेच आशीर्वाद मी पण घेतले आणि कसं सगळी आपले मोठ्यांचा आपण आशीर्वाद घेऊनच आपलं शुभ दिवस चालू करतो. बरोबर. पण काय तुम्ही आता लोकांशी भेटतायत, प्रत्येक बूथवरती फिरतायत, बारामतीच्या बाहेर, काय नेमका विश्वास व्यक्त करतायत, कसं नेमकं वातावरण आहे? बघा, आता आचारसंहिता चालू आहेत, त्याच्यामुळे आपण प्रचाराबद्दल काय बोलत नाही, पण नुसतं सर्वांशी संवाद साधतोय की कसं आहे, काय अडीअडचणी होतात का बूथवरती पोचायला. आपले पोलिंग बूथ्स एजंट सगळ्यांशी संवाद साधतोय की सगळं व्यवस्थित आहे का, कुठे काय काय कमीपणा वाटतोय का, आणि म्हणजे तेच की सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणजे मतदारांसाठी पण आणि दोन्ही पक्षातल्या नाही तर सगळ्याच पक्षातल्या सहकाऱ्यांसाठी पण. पण काय तुम्ही गेल्या काही दिवसापासून प्रचार करत होता, काय नेमकं वातावरण आहे, कसं नेमकं काय 23 तारखेला काय नेमकं चित्र असेल? तर तुम्ही जसं ते बोलले, गुलाल तर आपलाच आहे. पण 2 दिवसापूर्वी सांगत्या सभेत मी तर पहिल्यांदा एवढा प्रचंड प्रतिसाद बारामतीकरांकडनं बघितला आणि ते नक्कीच दादांच्या प्रेमापोटी सर्व तिथं आलेले. सांगता सभेला आजींना सुद्धा त्या ठिकाणी आणलं होतं, त्या ठिकाणी त्या सुद्धा उपस्थित होत्या. त्यांनी एक पत्र सुद्धा लिहिलं होतं, जे पत्र बारामतीकरांसाठी होतं. याच मुद्द्याला घेऊन युगेंद्र पवार म्हणतात की आजींना राजकारणात आणायला नको होतं, त्या ठिकाणी त्यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा आणलं गेलं. सुप्रिया सुळे सुद्धा आज त्याच म्हटल्या की आईंना त्या ठिकाणी आणणं गरज नव्हतं, त्यांना राजकारणात आणायला नको होतं. मी सतत बोलत आलोय, आजी आमच्या सर्व कुटुंबातल्या सर्वात वरिष्ठ आहेत आणि बरोबर आहे, ते काही आठवड्यांपूर्वी आजारी झाल्या. त्याच्यासाठी दादा स्वतः त्यांच्या दौऱ्यातनं बारामतीत आले. स्वतः दादांनी आजींना मुंबईला नेलं. त्यांचे सर्जरीच्या वेळेस पण दादा तिथं होते. त्याच्यानंतर आता पण आजी देवगिरी म्हणजे दादांबरोबरच राहतात. त्यांना वाटलं की पुढच्या 5 वर्षानंतर जर त्यांना चालायला वगैरे जमलं नाही, म्हणून त्यांनी आवर्जून त्यांचा पाठिंबा स्वतःनी दाखवायला ते स्वतः बारामतीत आले. आणि हे बघा, आज मी पण आजींबरोबर होतो. आज पुढच्या उमेदवारांची बहीण आणि आमची पण बहीण मिथिला पवार पण आलेत आणि त्यांचं एक बाळ आहे. तर आजी स्वतः काटेवाडीच्या घरातनं त्यांच्या कनेरीच्या घरी भेट द्यायला गेलेले. पण मग हे जो काही आरोप केला जातो की त्यांना राजकारणात आणायला नको होतं, राजकारणात आणलं गेलं कुठेतरी, असं वाटतंय? मी तुम्हाला सतत सांगतोय की आता आजी वरिष्ठ आहेत, त्यांचा पण मान सन्मान आहेच, तर त्यांनी निर्णय घेतलेला आपण त्यांना कसं नाकारू शकतो? पण यावेळी त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आजींनी, जे सांगता सभेमध्ये वाचून दाखवण्यात आलं, ज्यामध्ये माझ्या अजितवरती अन्याय झालाय, त्याने खूप सहन केलंय, असं सुद्धा त्या पत्रात म्हटलं गेलं होतं. काय नाही, बरोबर आहे. बघा, ते आता आजींच्या भावना आहेत. माझी आणि आजींची पण या संदर्भात चर्चा झाली, पण ती माझ्या आणि माझ्या आजींच्या मध्ये. खरंच असं म्हणजे तुम्हाला तेच वाटतं, जे आजींच्या भावना आहेत की अजित पवारांवरती अन्याय झाला, त्यांनी खूप सहन केलं सगळे? बघा, आजींनी त्यांची भावना सगळ्यांना सांगितले. मी माझ्या आजींचा मान सन्मान ठेवून आमच्या दोघांमधला शब्द मी बाहेर नाही काढणार. पवार साहेब म्हणतात की त्यांना तर सगळंच दिलं, उपमुख्यमंत्री पद दिलं, पक्षाचं सगळं सांभाळायला दिलं, तरी सुद्धा कुठे अन्याय झाला. मी माझ्या मुलीला दिलं नाही, मात्र त्यांना सगळे मंत्रिपद दिलं, सगळं दिलं. तर तो पवार साहेबांनी जो निर्णय घेतला, नाही तर ते जे मुद्दे मांडले ते त्यांच्या वतीने बरोबर असतील, पण आता जर आजींनी जवळनं काय बघितलं असेल त्यांनी त्यांची भावना सांगितल्या असतील. अच्छा, बरं. एकूण काय चित्र असेल राज्यातलं? बारामतीतलं तर तुम्ही म्हणता की 23 तारखेला गुलाल आमचा असेल, राज्यातलं चित्र काय असेल? महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. तुम्हाला काय वाटतं, पुन्हा महायुतीचं सरकार येईल? हो, 2 दिवसापूर्वी मी एक्झिट पोल्स बघितले. एक्झिट पोल्समध्ये दाखवण्यात आलं की आपण
30 ते 35% म्हणजे महायुतीचं सरकार पुढे आहे, तर सरकार आपलंच असणार. तर आपण ऐकलं किंगमेकर असतील दादा. नवाब मलिक सुद्धा हेच म्हटलेत की दादा किंगमेकर असतील. तुम्हाला वाटतं किंगमेकर दादा किंगमेकर पण आहेत आणि मुख्यमंत्री पण दादाच आहेत. किंगमेकर पण दादा, मुख्यमंत्री पण दादा. एकच वादा अजित. तर मोठं वक्तव्य आहे. अजित पवार हे किंगमेकर तर असतीलच, मात्र मुख्यमंत्री सुद्धा असतील असं जय पवारांचं मत आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.